मुलांना पनीर आवडतं, परंतु दूध प्यायला नको म्हणतात. मग त्यांना माहिती आहे दूध शिल्लक राहिलं की त्याचं पनीर हे घरी बनणारच आहे. असंच आज झालं, दूध शिल्लक राहिलेलं. आता म्हणलं काय करायचं, गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आणि लिंबू शिल्लक नसल्यामुळे विनेगरचा वापर केला. 2 चमचे विनेगर घेतलं, त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं, म्हणजे 4 ते 5 चमचे पाणी घातलं. गॅसवरती दुधाला उकळी आली की हे विनेगरचं पाणी आहे ते त्यामध्ये घालायचं आहे. बघा छान अशी उकळी आली. आता यामध्ये पाणी घालून घेते. तुमच्याकडे लिंबू असेल तर ते वापरा किंवा सायट्रिक ॲसिड वापरू शकता. थोडीशी मेहनत घेतली की घरच्या घरी पनीर बनतं आहे बघा. आणि बाहेरून डेअरीतून पनीर आणायचं, त्याची चव कशी असते ते तुम्हालाही माहीत आहे. जर घरच्या घरी पनीर असतं त्याची टेस्ट जी आहे ती खरंच खूप छान अशी असते. आणि अगदी 5 मिनटामध्ये तयार होणारं हे पनीर झालं बघा. दूध छान असं फाटलं. आता हे पाणी साईडला काढून घेते. हे बघा अगदी ट्रान्सपरंट असं पाणी झालं की गॅस बंद केलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने हे पाणी गाळून घेते, म्हणजे वरती जे शिल्लक राहील ते पनीर आहे बघा. आणि 1 लिटर दुधाचं पनीर बघा भरपूर असं झालेलं आहे. एका सुती कपड्यामध्ये छान असं घट्टसर बांधून ठेवायचं आणि वरती असं जाडसर एखादी वस्तू ठेवायची, म्हणजे अर्ध्या तासात म्हणजे मसाला बनवेपर्यंत पनीर तयार होते बघा. थोडंसं स्वच्छ पाण्याने धुवून घेते, म्हणजे विनेगरचा वास आहे तो येणार नाही. आणि असं घट्ट बांधून त्यावरती जाड एखादी वस्तू ठेवायची. आता खलबत्ता असल्यामुळे तोच उचलून ठेवलेला आहे बघा. आणि अर्ध्या तासात छान असं पनीर तयार झालं. आता घरच्या घरी बनवलेलं पनीर हे बघा छान असं पनीर झालं आहे. आणि दिसायला तितकंच पांढरं शुभ्र आणि बिना भेसळयुक्त असं हे घरच्या घरी बनवलेलं पनीर. तुम्ही पण असंच करता का, मला कमेंट करून नक्की सांगा.